विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी उमेदवारांची ओळख पुढे येते. एकेका राजकीय पक्षाने त्यांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. एखाद्या मतदारसंघात उमेदवाराने केलेला विकास, पक्षाला दिलेलं योगदान हे त्याला निवडणूक लढवण्यासाठी कॅपेबल बनवतं. याच पार्श्वभूमीवर प्राईम संवादच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचाच एक भाग आहे. हा प्रदेश प्रामुख्याने ग्रामीण आहे. मजबूत कृषी पाया आहे आणि कापूस, सोयाबीन आणि गहू यासारख्या पिकांसाठी ओळखला जातो. जळगाव जामोदनं ऐतिहासिकदृष्ट्या राजकीय प्रतिनिधित्वाचं मिश्रण पाहिलं आहे, ज्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासारख्या स्थानिक पक्षांसह या भागात प्रभावासाठी अनेक पक्ष उभे आहेत. अलीकडच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघाला प्रमुख पक्ष आणि स्थानिक प्रतिनिधींमधली स्पर्धा दिसून आली आहे, ज्यांचं उद्दिष्ट स्थानिक समस्यांचं निराकरण करणं आणि परिसराचा विकास करणं हेच आहे. यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आमदारकीसाठी इथे फिल्डिंगही लावली आहे, ज्यात भाजप, काँग्रेस आणि मनसेचा समावेश आहे. आता या पक्षांनी इथे कोणते उमेदवार दिलेत, तर भाजपने विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे, काँग्रेसने डॉक्टर स्वाती वाकेकर आणि मनसेनं अमित देशमुख हे उमेदवार दिलेत. आता या प्रत्येक उमेदवाराच्या कारकिर्दीचा आढावा घेणं हे इथे कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी महत्वाचं ठरतं. संजय कुटे हे राजकारणात आले तेच मुळी तरुण वयात आणि त्यांना राजकारणात आणलं ते भाऊसाहेब फुंडकरांनी. महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दशकभरात म्हणजे 2004 साली त्यांनी थेट राज्याच्या विधिमंडळात प्रवेश केला. 2004 सालापासून म्हणजे गेल्या 18-19 वर्षापासून ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून भाजपचं प्रतिनिधित्व करतायत. 2014 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात कामगार कल्याण मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून डॉक्टर संजय कुटेंची निवड झाली. यापूर्वी डॉक्टर संजय कुटेंनी बुलढाणा भाजपचं जिल्हाध्यक्षपद, महाराष्ट्र भाजपचं सरचिटणीस आणि महाराष्ट्र भाजपचं उपाध्यक्ष अशी पक्ष संघटनेतील पदही भूषवली आहेत. संजय कुटे हे भाजपमधील ओबीसी नेते आहेत. ते कुणबी समाजातून येतात. इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही संजय कुटेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. जळगाव जामोद मतदारसंघात ओबीसी समाज प्रभावशाली आहे आणि संजय कुटे याच समाजातून येतात. किंबहुना भाऊसाहेब फुंडकरांनी ही सामाजिक गणित पाहून त्यांना पुढे आणलंय. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर संजय कुटे 1,02,188 मतांनी जिंकून आले होते आणि याच निवडणुकीत स्वाती वाकेकर या 76,093 मतांसह दुसऱ्या नंबरवर होत्या. आता यावेळी पुन्हा काँग्रेसनं स्वाती वाकेकर यांना संधी दिली आहे. स्वाती वाकेकर या जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या एक उमेदवार आहेत. त्या स्थानिक विकास आणि समाज कल्याणावर लक्ष केंद्रित केलेल्या त्यांच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ग्रामीण पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि शिक्षणावर विशेष लक्ष देऊन समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेत. त्यांच्या पक्षात त्यांनी वंचित घटकांचं उत्थान, महिला सक्षमीकरणाला पाठिंबा आणि स्थानिक शेतकऱ्यांसाठी कृषी संस्थानांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम सुरू केलेत. त्यांच्या मतदारसंघात त्या आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात, शैक्षणिक संधींना चालना देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसंच रस्ते आणि पाणी पुरवठा व्यवस्थापन करण्यात सक्रिय आहेत. स्वाती वाकेकर यांचा राजकीय प्रवास जळगाव जामोदच्या विकासासाठी बांधिलकी आणि त्यांच्या घटकांच्या खऱ्या गरजा पूर्ण करणाऱ्या समाज कल्याण कार्यक्रमांचा पुरस्कार करण्यात आहे. विशेषतः ग्रामीण विकास, सामाजिक समता आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये त्यांचा समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दृष्टिकोनातून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केलाय. स्वाती वाकेकर यांना पक्षात तळागाळातील लोकांशी चांगले संबंध ठेवणारी सक्रिय नेता म्हणून ओळख मिळाली. त्या पक्षांच्या बैठका आणि धोरणात्मक चर्चांमध्ये सक्रियपणे भाग घेतात. अनेकदा ग्रामीण लोकसंख्येला, विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भात थेट लाभ मिळवून देणाऱ्या उपक्रमांची वकिली करतात. पक्षामध्ये त्या स्थानिक विकास प्रकल्पांसाठी संसाधनं एकत्रित करणं आणि विशिष्ट समुदायाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या समित्या स्थापन करण्यात मदत करणं यासारख्या समुदाय निर्माण उपक्रमांवर केंद्रित प्रयत्नांसाठी ओळखल्या जातात. लैंगिक समावेशकतेचे महत्व जाणून स्वातींनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमांचं नेतृत्व केलंय. यामध्ये महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी सूक्ष्म कर्जाची सुविधा देणं, कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करणं आणि शिक्षण आणि व्यावहारिक
प्रशिक्षणासाठी सहाय्य प्रदान करणं याचा समावेश होतो. जळगाव जामोद हा कृषी केंद्रित प्रदेश असल्याने स्वाती यांनी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कार्यक्रम सुरू केलेत. या प्रयत्नांमध्ये पिकांच्या रास्त भावासाठी वकिली करणं, आधुनिक शेती तंत्रात प्रवेश प्रदान करणं आणि खतं आणि बियाणांसाठी सरकारी अनुदान सुरक्षित करण्यात मदत करणं या बाबी येतात. स्वाती यांनी युवा सक्षमीकरणाच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवले. स्थानिक तरुणांना रोजगारक्षम कौशल्य मिळवून देण्यासाठी आणि नोकरीच्या संधींमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना नोकरी मिळावे, व्यावसायिक प्रशिक्षण सत्र आणि युवा सहभागाचे कार्यक्रम आयोजित केलेत. त्यांच्या मतदारसंघात स्वाती वाकेकर यांचं कार्य त्यांच्या मतदारांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या विविध विकास आणि कल्याणकारी प्रकल्पांद्वारे दिसून येतं. स्वातींनी त्यांच्या मतदारसंघातील दुर्गम भागात अनेक आरोग्य सेवा शिबिर आयोजित केली आहेत, ज्यात मोफत आरोग्य तपासणी, लसीकरण आणि नेत्र शिबिरं दिली जातात. त्यांनी स्वच्छता सुविधा सुधारण्यासाठी प्रकल्पही सुरू केलेत, ज्यात शौचालय बांधणं आणि गावामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं याचा समावेश होतो. ग्रामीण भागातील शिक्षणाचं महत्त्व ओळखून स्वाती यांनी स्थानिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सक्रियपणे काम केलंय. त्यांनी चांगल्या शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी वकिली केली आहे, वंचित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली आहे आणि मुलांना शाळेत राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शैक्षणिक साहित्य वितरण केलं आहे. जळगाव जामोदमध्ये पायाभूत सुविधा ह्या त्यांच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. स्वाती यांनी सुरळीत वाहतूक आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी गाव आणि शहरांमधील रस्ते संपर्क सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पुलांचं बांधकाम आणि दुरुस्ती, ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्प आणि दुर्गम भागात पथदिवे बसवण्यातही त्यांचा समावेश आहे. स्वाती यांनी जलसंधारण प्रकल्पांना पाठिंबा देऊन जळगाव जामोदमध्ये शाश्वत जलस्रोतांची गरज लक्षात घेतली आहे. त्यांनी चेक डॅम बांधणे, विद्यमान कालवे दुरुस्त करणे आणि शेतीला आधार देण्यासाठी आणि वर्षभर पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमांना पाठिंबा दिलाय. त्यांच्या समुदायाला माहिती आणि व्यस्त ठेवण्यासाठी स्वातींनी आरोग्य, स्वच्छता, महिलांचे हक्क आणि पर्यावरण संवर्धन यासह विविध सामाजिक समस्यांवर जनजागृती मोहिमा चालवल्या आहेत. तर भाजप आणि काँग्रेस प्रमाणेच मनसेनंही त्यांचे अमित देशमुख यांना जळगाव जामोद मधून उमेदवारी जाहीर केली आहे. आता हे अमित देशमुख नक्की आहेत कोण, यावर एक नजर टाकूया. देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांच्या तळागाळातील सातत्यपूर्ण सहभागामुळे एक विश्वासार्ह स्थानिक नेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा मजबूत झाली आहे. या प्रयत्नांद्वारे त्यांनी स्थानिक लोकसंख्येशी, विशेषतः तरुण आणि मराठी भाषिक समुदायाशी एक संबंध निर्माण केलाय आणि स्वतःला एक जवळचा नेता म्हणून स्थान दिलंय. देशमुख यांचे मनसेमधील प्राथमिक योगदानांपैकी एक म्हणजे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी विशेषतः कृषी, वस्त्रोद्योग आणि लघु उत्पादन यासारख्या क्षेत्रात लक्षणीय उपस्थिती असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक कामांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांची वकिली केली आहे. समुदायातील भरतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक व्यवसायांशी त्यांनी चर्चा करण्यावर नेहमीच भर दिलाय. पायाभूत सुविधांच्या पलीकडे देशमुख यांनी समाजातील उपेक्षित घटकांचं उत्थान करण्याच्या उद्देशाने सामाजिक कल्याण प्रकल्पांना सक्रियपणे प्रोत्साहन दिले. ते आरोग्य शिबिर, शैक्षणिक मोहिमेचे आयोजन आणि वृद्धांसाठी समर्थन कार्यक्रम समुदायामध्ये विश्वासाचा मजबूत पाया तयार करण्यात मदत करतात. अमित देशमुख यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. स्वाती वाकेकर, डॉक्टर संजय कुटे आणि अमित देशमुख अशी काँग्रेस, भाजप आणि मनसे तिरंगी लढत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात होणार आहे. तिन्ही उमेदवार त्यांच्या जागी ताकदीचे आहेत. त्यात संजय कुटे यांनी याआधीही विधानसभेत याच मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यामुळे आता स्वाती वाकेकर आणि अमित देशमुख यांच्या समोर तगडं आव्हान आहे. पण तरीही स्वाती वाकेकर कुटेंना टफ फाईट देतील आणि जिंकून येतील असं त्यांच्या मतदारसंघात केलेल्या कामावरून तरी दिसून येतंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? जळगाव जामोद मध्ये कोण बाजी मारेल? स्वाती वाकेकर की संजय कुटे की भाजपवर मनसे मात देईल? सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.